तर आपण बघू आता किंवा ह्या जागेवर फुटव्याची संख्या आपली किती येतं. तर बघा हो का, फुटव्याची संख्या बघा हो का, हे बघा 1 2 3 4 5 6 7 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हे खालून एक आला 21, म्हणजे जवळपास 21 22 अशी आपल्याला ह्या जागेवर फुटवे संख्या मिळाली. ह्या जागेवर पण तसंच आहे, ह्या जागेवर पण तसंच आहे. प्रत्येक जागेवर तुम्ही ज्या जागेवर बघता त्या जागेवर प्रत्येक जागेवर फुटवे संख्या चांगल्या प्रकारे मिळाली. तर आता आपण या जागेवर आपल्याला एका जागेवर 22 पर्यंत फुटवे मिळाले, तर 20-22 पर्यंत, आणि काही जागेवर असेल किंवा 12-13 पासून असे पुढे बी असतील. तर जर आपण जर हे 10 ऊसाचे जर कोंब जर मोजले, म्हणजे आपले 10 ऊसाचे जर हे जर ठोंबड्या मोजल्या, तर ऊसाच्या 10 ठोंबड्या मोजल्याच्या नंतर आपलं त्याचं अंतर होणार आहे 15 फूट. आणि ह्या 15 फुटात एक सरासरी जर आपण काही जागेवर 12 असतील, काही जागेवर 20-22 असतील, पण जर 15 फूट जागेमध्ये जर आपण आपल्याला 15 जरी फुटवे धरले, एका जागेवर 15 फुटवे, तरी सरासरी आपलं ह्या 10 ठोंबड्याचं संख्या ही आपल्याला 150 येणार आहे. आणि 150 संख्या आल्याच्या नंतर आपला खरी गरज 10 फूट अंतरामध्ये आपला गरज आहे चांगल्या सशक्त ऊसाची. तर ती गरज आहे आपली फक्त 80 ते 70 ते 80 ऊस आपल्याला मिळाले पाहिजे 10 फूट जागेत. की हे जर असं जर गणित जर आपलं जुळलं तर नक्कीच आपण एका एकरमध्ये 40,000 ऊसाची संख्या सहज मेंटेन करू शकतो. आणि जे आपलं ऍव्हरेज आहे हे 80 टन 90 टन 100 टनापर्यंत जायला काही अडचणी येणार नाही. तर आपण आता बघू की ज्या जागेवर जे आपले 3 डोळ्याची 4 डोळ्याची आपली जी कांडी पद्धत आहे ह्या पद्धतीने लागवड करतो, त्या जागेवर संख्याचं नियोजन आपल्याला कसं मिळतंय, तर चला बघू आपण ते. तर आपण आताच बघितलं तिकडं की आपण डोळे लागवड केल्याच्या नंतर ऊस कसा दिसतोय. आता आपण आलोय तर ज्या जागेवर कांडीची लागवड केली आहे, कांडी लागवड केल्याच्या नंतर आपली जी संख्या मेंटेन होत नाही हे मी तुम्हाला दाखवून देतो. आता दिसायला सरीसरीने जर ऊस बघितला तर एकदम भारी वाटतोय, पण खरंच आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल किंवा ऊसाला फुटवे किती येतं आणि कसे गॅप पडले. तर काही जागेवर ज्या जागेवर उगला त्या जागेवर लय दाट उगला, नाही उगला त्या जागेवर एकदम आता ह्या इथून तर इथपर्यंत काहीच नाही. आणि ह्या जागेवर जर उगलाय तर हे सगळे मेन जे कांडी, ह्या कांडीचे जे डोळे होते तेच उगलेले आहेत फक्त मेन कोंब, त्या खालून फुटवा आणखीन आलेला नाही. परत आणखीन ह्या जागेवर बघा, इथं बघा, इथं बघा, आणि असं आडवही बघा. हो का, ह्या बघा ह्या सरीत पण इकडं तूट पडलेली आहे, ह्या जागेवर काही फुटवा नाही, आणखीन पण इकडं पण नाही, ह्या इथं पण तसंच आहे. बघा इथं पण जर अशा पद्धतीने जर तूट पडली, आता त्या जागेवर पण बघा किती तूट पडली. इथं दाखवून देतो, इथं या बघा, इथं बघा. आता जर इथून तर इथपर्यंत म्हणजे जवळपास 3 फूट 4 फूट अंतर असेल. हे 4 फुटात एकच कोंब आहे, 4 फुटाच्या नंतर इथं पण काहीच नाही. परत आणखी इकून ह्या इकडे बघा, इकडे 4 फूट अंतर आहे, ह्या अंतरात पण काहीच नाही, इथं पण इतके मोठे अंतर आहे, इतक्या ह्याच्यात काहीच नाही. म्हणजे जे आपलं संख्याचं नियोजन असतंय हे आपण जर कांडीची लागवड जर केली तर संख्येचं नियोजन आपलं हे बदलत असतंय. त्याच्यामुळं रोपाची लागवड केली तर अंतर मेंटेन होतंय आणि प्रत्येक जागेवरचं रोप हे आपल्याला योग्य मापामध्ये फुटवे आपल्याला देत असते. तर त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो संख्येचं नियोजन करणं ऊस शेतीमध्ये एकदम गरजेचं आहे. तर गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.